जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. काही दिवसापूर्वी म्हणजे 2021 साली जय भीम नावाचा एक पिक्चर आला होता, सुपरस्टार सूर्या यांचा. सूर्य हे तमिळनाडू सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार म्हणून नावाजलेले व्यक्ती आहेत. त्यांचा जय भीम हा पिक्चर 1993 मध्ये झालेल्या घटनेच्या सत्य कहाणीवर आधारलेला होता. पिक्चरची कहाणी अशी आहे मित्रांनो, भारतीय समाजात खालची जात समजणाऱ्या एका कुटुंबाची. त्या कुटुंबातील एक व्यक्ती असतो ज्याला चोरीच्या नावावर अटक करण्यात येते आणि खोटे आरोप सिद्ध करून त्याला पोलीस कोठडीत डांबण्यात येते. परंतु एक वकील त्याचा सर्व आरोप हे खोटे आहेत सिद्ध करून त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतो. तशीच एक घटना मित्रांनो तामिळनाडूमध्ये घडलेली आहे. साधारणतः 9 वर्ष खाली ती घटना घडलेली होती आणि आता तिला त्या घटनेला न्याय मिळालेला आहे. तामिळनाडूच्या मदुराई सेशन कोर्टने त्या 9 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. 2020-19 जून म्हणजेच लॉकडाऊनच्या काळामध्ये बाप आणि मुलाला पोलिसांनी त्यांचं दुकान बंद करून पोलीस कोठडीमध्ये ताब्यात घेतलं होतं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर 2 दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर 3 दिवसांनी बापाचा पण मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, तब्बल 6 वर्षांनी. या प्रकरणी न्यायालयाने असे सांगितले की पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर करून 2 व्यक्तीचा जीव घेतलेला आहे आणि त्या तब्बल 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. आणि तसेच पोलीस अधिकाऱ्यांना कोर्टाने ज्या कुटुंबावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना 1,40,00,000 रुपये अशी मदत म्हणून द्यावे असे पण सुनावले आहे. तसं पाहता हा खटला 10 पोलिसांविरुद्ध चालू होता. याच्यात 10 आरोपी होते. त्या 10 पोलिसांपैकी एका पोलिसाचा मृत्यू कोविड काळातच झाला होता. नेमकं काय प्रकरण आहे ते आपण आता पाहू. 19 जून 2020 म्हणजेच लॉकडाऊनच्या काळामध्ये ते आपले मोबाईलचे दुकान चालत असलेले पी. राज जैन, ज्यांचं वय 59 होतं आणि त्यांच्या मुलाचं वय 31 होतं आणि त्याचं नाव जे बे निग होतं. त्या दोघा बाप लेकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि कोठडीत डांबलं. लॉकडाऊन मध्ये दुकान का सुरू ठेवलं या कारणामुळे दोघांना पोलीस कोठडीत डांबलं होतं आणि त्यांना सातानकुलन नावाच्या पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यायालयात आणलं होतं आणि न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. परंतु न्यायालयीन कोठडीत त्या दोघांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. रात्रभर दोघांवर पोलीस कोठडीमध्ये जबर मारहाण चालू होती आणि याच्यामध्ये त्यांना जीव जावस्तर मारण्यात आले असं कुटुंबियाचं म्हणणं होतं. मद्रास हायकोर्टाने राज्य सरकारच्या CBIC कडून हे प्रकरण CBI कडे सोपवलं होतं. CBIचे एक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबत 2 त्यांचे सहयोगी पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर 10 पोलिसांना त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि या चौकशी दरम्यान महिला कॉन्स्टेबलनं अशी एक ग्वाही दिली की मृत जयराज आणि त्यांच्या मुलाला पोलीस कोठडीमध्ये या 10 पोलिसांनी जब्बर मारहाण केली होती आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. असा जबाब त्या महिला कॉन्स्टेबलनं दिला. त्यामुळे या लोकांना अशा क्रूर कृत्याबद्दल पोलिसांच्या विरोधात दिलेला हा महिला कॉन्स्टेबलचा जबाब हा एकदम उपयोगी पडला. प्रथम अतिरिक्त आणि जिल्हा न्यायाधीश जी. मुथुम-कुमार यांनी तपासात केलेल्या CBIचे मुद्दे ग्राह्य धरले आणि आणि ज्या पोलीस कोठडीमध्ये यांच्यावर हा अमानुषपणे मारहाण झाली त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावे अशी मागणी करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे येथील पोलीस कोठडीत असलेले CCTVचे फुटेज दररोज डिलीट करण्यात येत होते. त्यामुळे मुख्य आरोपी कोण होते हे सिद्ध करण्यात अडचण येत होती. परंतु CBIने सखोल तपासणी करून या प्रकरणातील 9 कॉन्स्टेबलला म्हणजेच 9 पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली. तर हे प्रकरण होतं मित्रांनो एकदम जय भीम पिक्चर मधल्या वाणी. आणि तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.